तुम्ही पाहताय लोकशाही मराठी आणि राऊंड अप मध्ये सगळ्या महत्त्वाच्या दिवसभरातल्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या चेंबूरमध्ये 30 जूनला शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने सादर केलेल्या चौकशी अहवालावरनं आता तीव्र संताप व्यक्त होतोय। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी हा अहवाल मान्य नसल्याचं सांगून टाकलंय। भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी सुद्धा या अहवालाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत यात अधिकाऱ्यांना दोषी धरायला हवं अशी मागणी महापौरांसह अनेकांनी केलेली आहे। मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। वृक्ष दुर्घटनेनंतर मनपाच्या चौकशी अहवालावरून तीव्र संताप। झाड कोसळण्याच्या दुर्घटनेचा अहवाल महापौरांना अमान्य। उद्यान अधीक्षक परदेशी यांच्यावरील कारवाईचे महापौरांचे संकेत। चेंबूरमध्ये झाड कोसळून एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाचा संतापजनक कारभार चव्हाट्यावर आहे। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाड छाटणीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कंत्राटं काढली जातात, पण धक्कादायक बाब म्हणजे ज्यांना झाडांचा त्यांच्या संरचनेचा कोणताही अभ्यास नाही अशा अनुभवी नसलेल्या आणि कंत्राटदारांच्या मर्जीतील लोकांना ही कंत्राटं दिली जातात असा गंभीर आरोप आता होतोय। परिणामी चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या छाटणीमुळे झाडं कमकुवत होऊन कोसळतायत आणि निष्पाप मुंबईकरांचे बळी जात असून मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आहे। संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले पीएमसी त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भूर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे। तो मला मान्य नाही। हा जो अहवाल आलाय हा मलाही मान्य नाही आणि महापौरांनी तर पहिलंच सांगितलं होतं की जे सिमेंटचं काम चालू होतं सीसी रोडचं, त्या सीसी रोडच्या स्लरी ज्या पातळ त्या कुठे ना कुठे झाडाच्या मुळांमध्ये जाऊन खट्ट बसतात। तज्ज्ञांचं मत आहे, ट्री तज्ज्ञ, झाडं तज्ज्ञ, कुठेतरी प्रदूषण दूर करण्यासाठी आपल्याला फायदा मिळतोय, तर त्याच झाडांच्या मुळावर उठले। या घटनेच्या चौकशी समितीनं केवळ कंत्राटदार आणि त्यांना नेमणाऱ्या सल्लागार कंपनीला दंड ठोठावलाय। त्यावरून आता राजकारण तापलंय। एका निष्पाप मुलाचा बळी जातो, त्याची किंमत केवळ 7 लाख रुपये दंड एवढीच आहे का? हा सवाल आमदार चित्रा वाघ उपस्थित करतायत। या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। तसंच या प्रकरणाची निष्पक्ष आणि नव्यानं चौकशी व्हायला हवी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे। अशा लोकांनी अहवाल बनवावा आणि त्यांनी त्या छोट्याशा बाळाचं ज्या पद्धतीने, हा प्रशासकीय खून आहे, ज्या पद्धतीने 5 लाख आणि 2 लाख रुपये दंड करून सगळ्यांनाच निर्दोष केलं, सगळी जबाबदारी निसर्गावर ढकलून दिली, त्यामुळे हा जो अहवाल आहे हा कुणीही मान्य करणार नाही। हा अहवालच आम्हाला अमान्य आहे। आमचं स्पष्ट मत आहे की यामध्ये जे दोषी असतील, जे दोषी आढळतील, पुन्हा समिती व्हावी, पुन्हा सखोल चौकशी व्हावी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। या दुर्घटनेनंतर पालिकेनं नेहमीप्रमाणे हात झटकत फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली, पण खरा सवाल हा आहे की मागील 15 वर्षांपासून उद्यान विभागाच्या सुपरिटेंडंट पदावर ठाण मांडून बसलेले जितेंद्र परदेशी
यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये? लोकशाही मराठीला मिळालेल्या खळबळजनक माहितीनुसार अनेकदा बड्या बिल्डरांच्या फायद्याकरता झाडं छाटण्याकरता जितेंद्र परदेशी यांना मोठी आर्थिक रसद पुरवली जाते, असेही आरोप आता समोर आहेत. मग इतके गंभीर आरोप आणि दुर्घटना होऊनही परदेशी यांना अभय कोणाचं, हा सवाल आता पुढे आलाय. जितेंद्र परदेशी असू दे, कोण असू दे, जितेंद्र परदेशीचं तुम्ही वारंवार नाव घेता, त्याचाही आम्ही संपूर्ण अहवाल घेऊ की ते त्या पदावरती इतक्या वर्षापासून का आहेत. उद्यान विभाग आणि रस्ते विभाग या विभागांना क्लीन चिट. रस्ते किंवा पर्जन्य वाहिनीचं काम करताना झाडांच्या मुळांना हानी. मूळ कंत्राटदार आणि सल्लागारांवर किरकोळ आर्थिक दंडाची शिफारस. नैसर्गिक कारणांमुळे झाड पडल्याचा चौकशी समितीचा अजब सूर. याच मुद्द्यावर मनसे संतापलीये. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांनी आज थेट उद्यान विभागाचे सुपरिटेंडेंट जितेंद्र परदेशी यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली. केवळ खालच्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा न बनवता मूळ जबाबदार असलेल्या परदेशी यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, अशी ठाम भूमिका मनसेनं मांडली आहे. या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. 2 वर्ष तुमच्याकडे ट्री रिस्क असेसमेंट ही टेक्नॉलॉजी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वापरायला, असून वापरली नाही. तरी निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही. आम्ही जे आरोप काल केले, ज्या फॅक्ट्स आम्ही मांडल्या, त्या फॅक्ट्समधनं गार्डन सुपरिटेंडंट परदेशी यांना वाचवण्यासाठी म्हणून कालच्या काल हा अहवाल रात्री कसा आला. ह्या गोष्टी घडतायत. अशा अधिकारी जे आहेत त्यांना त्यांचं रेजिग्नेशन घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुमचे ते परदेशी साहेब सुपरिटेंडंट आहेत. जर सुपरिटेंडंट असताना जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी आणि गगराणी साहेबांपासून सगळ्यांनी त्यांना सांगितलेलं असताना तरी देखील त्या पत्राकडे ते दुर्लक्ष करतात आणि पत्र कुठेतरी फाईलमध्ये ठेवून देतात. मला हा निग्लिजन्स जो आहे, हा निग्लिजन्समुळेच यंदाचा हा प्रसंग ओढावलाय. तर मला वाटतं परदेशी साहेबांनी स्वतःहून एक स्वतःचं आत्मपरीक्षण करून राजीनामा द्यायला हवा. केवळ सत्ताधारी भाजप पक्ष नाही तर स्थानिक नागरिक आणि मनसेसारख्या इतर राजकीय पक्षांनी देखील या अहवालाला चोरांची केलेली चौकशी असं म्हणत तीव्र विरोध दर्शवलाय. एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव जाऊनही पालिकेच्या यंत्रणेनं स्वतःचा बचाव केल्यामुळे चेंबूरसह संपूर्ण मुंबईत यावरून तीव्र संताप आहे. आता या सगळ्या दबावानंतर पालिका प्रशासन जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई करणार का? वृक्ष संवर्धनाच्या नावाखाली पालिकेत चाललेला भ्रष्टाचार थांबवणार का? की भ्रष्टाचाराच्या झाडाला पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांचं खतपाणी असंच सुरू राहणार? असे अनेक प्रश्न या निमित्तानं मुंबईकरांना भेडसावत आहेत. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.